खूप दिवसांनी भजीची कढी केली होती. ह्याला कोण कोण कढी पकोडा पण बोलतो. आपण नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं जेवण वगैरे झालंय. ती साईदना झोपली होती, आता उठली तर तिला पण जेवायला वगैरे देते. तर थोडा वेळ तिला घेऊन बसली होती. लहान मुलांचं असंच असतं, झोपेतून उठले की त्यांना मम्मी हवी असते. तर थोडा वेळ तिच्याबरोबर टाइम घालवला, मस्ती केली थोडीशी, तिला घेऊन बसली होती. नंतर दुपारी जेवण वगैरे बघा तिची अशी मस्ती चालू आहे. कर बाबा, काय करते ते कर, पण मोबाईल घेऊ नको. मोबाईलची खूप बेकार सवय लागलेली आहे तिला. गादीवर पाणी सांडलं, लादीवर पाणी सांडलं, नंतर मग गॅलरीत जाऊन उभी राहिली आहे. तर संध्याकाळी थोडा अभ्यास केला. तर चला आता बघूया आपण पटकन झटपट होणारी याची कढी पकोड्याची रेसिपी. सगळ्यात आधी भजीचं पीठ करून घेतलं, कारण की भजी काढून घेतली की पटकन कढी फोडणी देता येते. त्याच्यामध्ये आपले साधेच हळद मीठ मसाला टाकून भजी काढून घेतले बेसन पिठामध्ये. तर मग एका वाटीमध्ये दही, बेसन पीठ आणि हळद मीठ टाकून त्याचं पातळ असं मिश्रण करून घेतलं. त्याला आता फोडणी देऊया. तर त्याच्यामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, हळद आणि लसूण मिरचीचा जो ठेचा होता तो टाकून घेतला. नंतर त्याच्यामध्ये कढीचं बॅटर वतून घेतलं आणि अशी पातळ अशी फक्त हलवत राहायची, नाही तर कधी कधी फुटून पण जाते. तर त्याच्यामध्ये उकळी आल्यावर आपले भजी सोडले आणि नंतर मग असा तडका दिला सुक्या मिरचीचा. तर खूप छान झाली होती. नक्की एकदा करून बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.